अजिंक्य तुम्हीच बोला काय काय नाही काय नाही काय कारवाई तुम्ही न्यायाधीश आहात सर आयोग दबाव खाली काय बोला खाली काय ठेवता तुम्ही आयोग दबाव खाली एवढं काय घाबरता लोकांसाठी चाललंय ना बोललं पाहिजे तुम्ही कोण सांगणार गोपनीयता का एवढी काय गोपनीयता करायला लागते लोकांसाठी चाललंय खरं तर राज्य मागासवर्ग आयोग ही एक स्वायत्त अशी न्यायिक संस्था आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी बोलणं वगैरे तो त्यांचा भाग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो भाग असू शकतो, परंतु मला वाटते राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी खरं तर या तमाम महाराष्ट्रामधल्या 12 कोटी जनतेला आम्ही कशा पद्धतीनं काम करत आहोत किंवा आम्ही कशा पद्धतीनं पुढं जात आहोत खरं तर निष्पक्ष म्हणजे आपण जे काही वर्कआउट करत आहोत ते महाराष्ट्रातल्या जनतेला अवगत करायला हवं होतं. कारण मीडिया कायम या राज्य मागासवर्ग आयोगाकडून माहिती विचारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु राज्य मागासवर्ग आत्ताचा आयोग आहे, आयोगाचे अध्यक्ष आहेत, ते मीडियाला बोलायला तयार नाहीत. मला असं वाटतंय की हे आयोगाचे अध्यक्ष आणि आत्ताचा राज्य मागासवर्ग आयोग हा शासनाच्या अजेंड्यावर काम करतोय का? त्यांना बोलायला काय कशाची भीती आहे? आणि राज्य मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे, न्यायिक संस्था आहे आणि न्यायिक संस्था असल्यानंतर मला वाटतंय एक निष्पक्ष पद्धतीनं हे काम व्हायला हवं आणि जे काही ते काम करून राहिलेले आहेत हे काम शासनाच्या व्यतिरिक्त एक राज्य मागासवर्ग आयोगाची डिग्निटी म्हणून त्यांनी काही गोष्टी व्यक्त करायला हव्यात. आणि आरक्षण म्हणजे खिरापत वाटणे नाही. परत एकदा मी सांगतो, आम्ही कधीही कुठल्याही शासनाच्या कुठल्या मंत्र्याला किंवा शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला, सचिवांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही कधीही बळी पडलो नाही. आम्ही नेहमी मीडियाच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. असं म्हणायचं की हे सरकारच्या इशाऱ्यावर काम करतोय असं तुमचा बोलण्याचा रोख दिसतोय? माझा बोलण्याचा रोख आहे हे राज्य शासनाच्या अजेंड्यावरच काम करतायत आणि राज्य शासनाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टवरती काम करतायत. मी जबाबदारीनं बोलतोय कारण त्यांचा जो क्वेश्चनर आहे त्यांनी जे पॅरामीटर्स लावलेले आहेत आणि तो क्वेश्चनर कुठल्या गोष्टीला वेटेज द्यायला हवा जरा विस्ताराने सांगा. म्हणजे हे फार किचकट काम आहे, सामान्य माणसाला हे कळत नाही. जरा विस्ताराने सांगा कसं काम चालत असताना सध्या कसं काम चालू आहे? ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ आरक्षणाची पॉलिसी ही दोज आर सोशली बॅकवर्ड. जो समुदाय सामाजिकदृष्ट्या मागास ठरतो आणि मग दोज आर सोशली बॅकवर्ड म्हणजे 50% गुण हे ज्यावेळी सोशली बॅकवर्डनेसला प्राप्त होतात त्याचवेळी त्यांचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व तपासायला हवं. आणि मग शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व सामाजिकदृष्ट्या मागास असल्या कारणानं त्यांची आर्थिक अवनती कशी झाली म्हणजे हे एक सर्कमस्टन्सेस आहे. म्हणजे वेटेज आहे ते सोशली बॅकवर्डनेसला जायला हवं. परंतु मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही वाचतो आहे, जे काही पाहतो आहे, हे पाहिल्यानंतर असं वाटतं की हे निश्चित राज्य शासनाच्या अजेंड्यावर काम करतायत आणि या अजेंड्यावर काम करण्यानं आरक्षणाचा मूलभूत हेतूलाच हरताळ फासला जातोय. आरक्षण का दिलं गेलं, आरक्षण कशासाठी दिलं गेलं, आरक्षण कुणाला दिलं गेलं, या मूलभूत तत्वांना कुठेतरी हरताळ फासला जातोय आणि हे राज्य शासनाच्या अजेंड्यावर काम करतायत. गोखले इन्स्टिट्यूट असेल किंवा अजून कुठल्या संस्था असतील यांनी याच्या अगोदर रिपीट अगेन अँड अगेन ह्या गोष्टी होत आहेत. यामध्ये मराठा समाजाची सुद्धा पुढे जाऊन खूप मोठी फसवणूक होऊ शकते आणि अशाच पद्धतीनं केलं गेलं तर प्रत्येक स्टेपला ह्या गोष्टी चॅलेंज होणार आणि यामध्ये ही लोक निश्चित उघडी पडतील एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही आता काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला आहे, तुम्ही आयोगाचे सदस्य होतात, नेमका कशा पद्धतीने सूचना येत होत्या, कशा पद्धतीने दबाव येत होता हे एकदा सांगा ना. खरं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे आमच्यासारखे माझे अनेक सहकारी आहेत. मला असं म्हणायचं आहे की राज्य शासनाच्या दबावात येऊन जर कुठला आयोग काम करत असेल तर मला वाटतं की या आयोगाकडून या महाराष्ट्रामध्ये जे आत्ता आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, आरक्षणाच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ओबीसी VJNT-मधली लोक, यांच्यावरतीही अन्याय होईल आणि जे आरक्षण मागता आहेत त्यांच्यावरतीही अन्याय होईल. जर राज्य शासनाच्या अजेंड्यावर एखादा आयोग काम करायला लागला
तर ही जी प्रथा जी पडणार आहे ही प्रथा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला आणि सामाजिक न्यायाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला निश्चित मान खाली घालायला लावेल. आताचे नवीन अध्यक्ष आहेत शुक्रेजी, यांच्या कामकाजाकडे तुम्ही कसं पाहता, नेमकं कसं काम सुरू आहे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे निश्चित राज्य शासनाच्या अजेंड्यावर काम करतायत, कारण हेच न्यायमूर्ती, सन्माननीय न्यायमूर्ती जरांगे पाटलांना कन्व्हिन्स करायला शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या स्टेजवर गेलेले होते. त्यांच्याकडून सामाजिक न्यायाची काय अपेक्षा काय करणार? म्हणायचं काय नेमकं? तुम्ही अध्यक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करताय. गेल्या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे काही निकष लावलेले आहेत, जी काही प्रश्नावली तयार केलेली आहे, या प्रश्नावलीवरती आमचा ऑब्जेक्शन आहे आणि अशा पद्धतीनं काम केलं तर निश्चित हे लोक अडचणीत येतील आणि राज्य शासनालाही निश्चित अडचणीत आणतील. नक्कीच. तर हे होते लक्ष्मीजी हाके, राज्य मागासवर्गीय आयोगाचे ते सदस्य होते.